साधारणतः मी एक कृषी सेवा चालक आहे. तर आमची वडिलोपार्जित शेती आहे 15 एकर. तर आम्ही इथून पाठीमागे पारंपरिक पद्धतीने ज्वारी, बाजरी अशी पिकं घेत होतो. त्यानंतर आता आम्ही फळबागेकडे वळालेलो आहे. त्यामध्ये आम्ही पेरूची लागवड केलेली आहे. तर ह्या 1 एकरच्या लागवडीमध्ये आम्ही 8 बाय 6चं अंतर ठेवलेलं आहे. यात जवळपास 900 ते 950 रोपांची लागण केलेली आहे. तर या पेरू फळबागेमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. आम्ही या बागेला रायझामिका आणि बायोसंजीवनी वापरलं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची मर रोग आलेली नाही आणि एकही रोग गेलेलं नाही. तर या बागेसाठी आपण निमॅटोडसाठी बायोरक्षिता हे प्रोडक्ट वापरत आहे. तर कुठल्याही प्रकारचा निमॅटोड आपल्याला दिसत नाही. हा जो प्लॉट आहे हा 2 वर्षाचा झालेला आहे. तर याच्या अगोदर आम्ही ह्याचा एक बहार घेतलेला आहे. तर त्या बहारामध्ये आम्हाला एक 5 ते 7 टनाचं ॲव्हरेज मिळालेलं आहे. तर यावेळेस आम्ही सेटिंगसाठी एक बेरेलॉन म्हणून एक औषध आहे निर्मलचं, ते वापरलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही बघू शकता तर 150 ते 200 पर्यंत फळांची ही सेटिंग झालेली आहे. तर यामधून आपल्याला 2 वर्षाच्या बागेमधून आपल्याला कमीत कमी मिनिमम 25 ते 30 टनापर्यंत ॲव्हरेज मिळू शकतं. तर या 2 वर्षाच्या झाडाला आपण जवळ-जवळ 150 ते 200 फळांची संख्या धरतोय. तर पाठीमागच्या वर्षीचा अनुभव घेता आपण यावर्षी या फळाचं 300 ते 400 ग्रॅमपर्यंत जरी वजन पकडलं, तरी 45-50 किलोपर्यंत या झाडाचं येणार. त्या अनुषंगाने आपण जर या झाडाची जर ब्रँचेस बघितल्या किंवा याचं जर खोड बघितलं, तर एकदम मजबूत झालेलं आहे. तर ह्याला आपण सुरुवातीपासून रायझामिका असेल, बायोसंजीवनी असेल किंवा बायोपॉवर गोल्ड असेल ते वापरलंय. त्या वापरामुळं आपल्याला काय झालेलं आहे, की त्याचे जे मुळे आहेत त्या खोलवर आणि एकदम मजबूत झालेले आहे आणि त्या मजबूतपणामुळं हे झाड कुठेही असं बांधण्याची गरज नाही. त्या वजनामुळं मोडणार नाही किंवा काही नाही. त्याचं आपण बघू शकता ब्रँच असेल किंवा खोड असेल एकदम असं मजबूत 2 वर्षाच्या हिशोबाने एकदम मजबूत झालेलं आहे. तर ह्यासाठी ह्या पेरू बागेत मिलीबगचा प्रादुर्भाव जास्त असतो. तर त्यासाठी आपण मॅजिक हिट म्हणून आहे निर्मलचं ते वापरत आहे. तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा मिलीबग आढळून येत नाही आणि त्याच्यानंतर आता दुसरा हे जे फळ आहे हे थोडंसं मोठं झालं तर एक डंकमाशी किंवा ह्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी आपण ऑलराऊंडर म्हणून एक ट्रॅप वापरतोय. आता जर तुम्ही बघितलं तर पाठीमागच्या 1-1.5 महिन्यापासून आपल्याकडे पूर्णतः ढगाळ वातावरण आहे, एकदम खराब. तरी पण आपण बघितलं तर त्याची पानं बघा कशी एकदम हिरवीगार आणि सशक्त झाड आहे. तर या बागेसाठी मिनिमम आपल्याला एक 25 ते 30 हजाराची रासायनिक खतं वापरायची. एक निर्मलचे बायो जे प्रोडक्ट आहे त्याला एक 10 हजारापर्यंत आपल्याला खर्च येईल. तर तसं बघितलं तर रासायनिक खतं आपण 40-45 हजारापर्यंत वापरतो. पण निर्मलचं जे बायो NPK म्हणून ते आपल्या रासायनिक खताचा काउंट वाढवतं म्हणजे त्याला डबल करतं. त्याच्यामुळे तो खर्च आपला एक 15-1 हजाराचा कमी होतो आणि त्याच्यातून आपण अपेक्षित उत्पन्न जर बघितलं तर एक 35 ते 40 टनापर्यंत आपल्याला याच्यातून उत्पन्न मिळते. तर माझं एक शेतकऱ्यांना सांगणं आहे, की जर आपल्या शेतीमध्ये जर आपली शेती जर टिकवायची असेल, तर बायो प्रोडक्ट म्हणजे थोडक्यात जैविक औषधं वापरणं गरजेचं आहे. तर त्यामुळे काय होईल, की आपल्या जमिनीचा पोत सुधारेल, मुळ्यांची संख्या वाढेल, जीवाणू वाचतील, रासायनिक खताचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं आपले पीक पण चांगलं दिसेल. तर हे बायो प्रोडक्ट कुठले वापरायचे? तर माझे वैयक्तिक अनुभव सांगतो, की निर्मलचे हे एक छान आणि उत्तम दर्जेदार उत्पादन आहेत सगळे. या एवढ्या ढगाळ वातावरणात सुद्धा एवढी छान बाग आलेली.